गेल्या 3 महिन्यापासून आरंभ केलेला आपला हा वेदांत वर्ग आणि या वर्गाचा असणारा पहिला टप्पा प्रकरण ग्रंथ, भजगोविंदम, साधना पंचकम आणि तत्वबोध। हा टप्पा 3 महिने आपण त्याचं अध्यापन करून अतिशय व्यवस्थितपणे आपण पार केला आणि घेतलेल्या परीक्षेच्या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदरीत सर्वांची असणारी जी प्रगती निश्चितपणे समाधानकारक राहिलेली आहे। परीक्षेचं मूलभूत प्रयोजन म्हणजे ते असं काही नाही आहे की परीक्षा गेल्यानंतर आपल्याला कुठंतरी काही नोकरी वगैरे काही मिळणार आहे, असं काही इथे नाही आहे। पण आपली असणारी परीक्षा म्हटल्यानंतर माणसाला काहीतरी तयारी करायला लागते। आचार्य शिकवून जातात, पण त्यानंतर आचार्यात पदमादत्ते पादम शिष्यस्वमेधया पादम स्वब्रह्मचारिभ्याम पादम कालेन यच्छति। एखादी विद्या प्राप्त करायची असेल तर शास्त्रामध्ये त्या विद्या प्राप्त करण्याकरिता म्हणून त्याचे 4 विभाग सांगितले की कशी आपल्याला विद्या प्राप्त होते। आचार्यात पदमादत्ते, जे आचार्य आहेत, जे शिकवणारे तुमचे गुरुजी आहेत, शिक्षक आहेत, हे तुम्हाला त्यातली 25% विद्या असते तुम्हाला देतात, शिकवतात। पादम शिष्यस्वमेधया, त्यानंतर असणारी 25% जी विद्या आहे ती आपली स्वमेधा, म्हणजे आपण ते शिकवल्यानंतर त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, पुन्हा जाऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे। असं केल्यानंतर ती 25% पुन्हा पूर्ण होते। अशा प्रकारे 50% विद्या आपली पूर्ण होते। पादम स्वब्रह्मचारिभ्याम, त्यानंतर राहिलेली 25% जी विद्या आहे ती कोणाबरोबर, तर आपल्याबरोबर विद्यार्थी जे शिकणारे आहेत, सब्रह्मचारिभ्याम म्हणजे ब्रह्मचारी आपल्याबरोबर शिकणार आहेत, त्यांच्याबरोबर परस्पर विचार आणि विनिमय हा करावा लागतो। त्यावेळेस ती 25% विद्या पुन्हा पूर्ण होते। अशा प्रकारे 75% विद्या पूर्ण होते आणि राहिलेली जी 25% आहे पादम कालेन यच्छति, त्यासाठी काहीतरी तप, काहीतरी वेळ सोडून द्यावा लागतो, त्याने ती पूर्ण होते। आणि अशा प्रकारे एखादी विद्या 100% आपल्याला हस्तगत होते। आणि मग त्याकरता कशासाठी परीक्षा, त्याच्यामध्ये मार्क मिळवून आम्हाला काही मिळवायचं नाही, परंतु आमच्या स्वतःचं अध्ययन, ज्यावेळेस तुम्ही स्वतः अध्ययन करता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की काय आपल्याला विषय कळला आहे, कळला नाही। त्या अनुषंगाने आपण फक्त तिथं परीक्षेचं एक घेतलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा सर्वांची असणारी निश्चितपणे प्रगती समाधानकारक राहिलेली आहे। आणि आजपासून आपण या वर्गाचा असणारा जो दुसरा टप्पा आहे त्याला आपण आजपासून या ठिकाणी आरंभ करत आहे। गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र याला आपण शास्त्रामध्ये प्रस्थानत्रय म्हणतात आणि यालाच वेदांत शास्त्र म्हणतात। आणि अशा असणाऱ्या वेदांत शास्त्राचा प्रमुख ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता, की ज्याच्यामधनं आपण वास्तविक शास्त्रामध्ये शास्त्राचा असणारा प्रतिपादित सिद्धांत या ठिकाणी आपण शिकणार आहोत। असा हा दुसरा टप्पा आज आपण या ठिकाणी आरंभ करणार आहोत। गीता शांकर भाष्य। भाष्य अनेक आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 आचार्य आपल्याकडे होऊन गेले, जगद्गुरु शंकराचार्य, मध्वाचार्य आणि रामानुजाचार्य। रामानुजाचार्य असो, मध्वाचार्य असो, यांची जी भाष्य आहेत द्वैताच्या अनुकूल परमेश्वर आणि दासपरंपरेच्या अनुषंगाने आहेत। आणि शंकराचार्यांचं जे भाष्य आहे हे जीव ब्रह्म ऐक्य, हे जे ज्ञान आहे, ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, हे जे ज्ञान आहे त्या अनुषंगाने
त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी ते भाष्य शिकणार आहोत, याच्यामध्ये आपण श्लोक प्रथम, त्यानंतर श्लोकावर केलेलं आचार्यांचं भाष्य आणि त्या भाष्याचं असणारं विवरण, अशा प्रकारे हा आपला उपक्रम दररोज राहील. संपूर्ण वर्ग पूर्ण होण्यासाठी एक साधारण जर काढला तर एक 6 महिन्याचा कालावधी आपल्याला लागणार आहे. एखादा महिना इकडे तिकडे होऊ शकतो, आपण कसं शिकतोय त्याच्यावर हा गोष्ट आहे अवलंबून. तर त्याकरता साधारण एक 6 महिने तुम्ही लक्षात ठेवा की 6 महिने साधारण आपण हा श्रीमद भगवद्गीता शांकर भाष्य हा ग्रंथ आपण पूर्ण करण्यास आपणा सर्वांना लागणार आहे. आणि अशा या ग्रंथाचा आज आपण आरंभ या ठिकाणी करत आहोत. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद भगवद्गीता. गीता म्हणजे काय? तर गीता म्हणजे सगळ्या शास्त्राचं असणारं सार काय असेल तर सर्व शास्त्र जर एकत्र केलं, जसं दूध त्याच्यामध्ये आपण दही टाकून कढवून दोन्ही करून त्याचं असणारं सार म्हणजे तूप, तसं संपूर्ण शास्त्राचं असणारं सार जर काय असेल, संपूर्ण वेद शास्त्र उपनिषद या सगळ्यांचं सार काय? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतं महत. गीता महात्म्यामध्ये सांगितलं की सगळ्या उपनिषदांचं सर्व वेदांचं असणारं सार जर काय असेल ते सार म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि म्हणूनच गीतेला वेदांत शास्त्रामध्ये सर्वप्रथम स्थान देण्यामध्ये आहे. आणि वेदामध्ये जे असणारं जे निर्मल ज्ञान जे आहे, शुद्ध सात्विक सच्चिदानंद स्वरूप जे ज्ञान प्रतिपादित केलं, ते ज्ञान भगवंतानी गीतेच्या माध्यमातून प्रत्येकाला फक्त आणि फक्त 700 श्लोकांमधून तेच ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. त्या संपूर्ण आपण जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर मनुष्याला सारासर विचार केला आपल्या आयुष्याचा सर्वांनी नीट. भजगोविंदममध्ये तर आपण सांगितलंच, परंतु सारासार जर आपण विचार केला संपूर्ण आपलं आयुष्य जगत असताना, तर या सगळ्या जो आट्टास चालला आहे, संपूर्ण जे आपण कमवतोय, प्रतिष्ठा मान धन जमीन हे काय आहे, सगळ्याचा सारासार जर आपण विचार केला त्या सगळ्या गोष्टीतून फक्त 2च गोष्टी प्रामुख्याने आपल्या लक्षात येतात. आणि त्या 2 गोष्टींसाठी म्हणून त्या 2 गोष्टी प्राप्त व्हाव्या जीवनामध्ये आपल्याला, म्हणून हा आपला सगळा प्रपंचाचा असणारा विस्तार आहे. मग या 2 गोष्टी कोणत्या? तर या 2 गोष्टी शास्त्र सांगतं, एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, मला जे दुःख होतं आहे ते दुःख मला होऊ नये, आणि दुसरं निरतिशय आनंदाची प्राप्ती. तो निरतिशय आनंद म्हणजे कायम. कशासाठी हे सगळं? तर मी कायम आनंदी भावाने राहावं, मला कायम आनंद प्राप्त व्हावा. आणि म्हणून या अर्थाने आपण या सगळ्या गोष्टी प्राप्त करत असतो. परंतु हे सगळं प्राप्त करत असताना आपला असणारा जो अनुभव आहे, तो अनुभव जो आपण पाहायला गेला तर आपला अनुभव थोडासा वेगळाच येतो. मग अनुभव आपल्याला काय येतो? सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. वास्तविक जातो आनंदच प्राप्त करण्यासाठी, परंतु त्याच्यामध्ये जीवाची एवढी घालमेल होऊन जाते की वास्तविक आनंद दूरच राहतो, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दुःखाची प्राप्ती अधिक होते. आणि म्हणून आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून
फक्त आणि फक्त आपल्याकडे एकच मार्ग सांगितला गेला, नान्य पंथा विद्यते अनाय, की दुसरा कोणताच रस्ता नाही. की तुम्हाला जर जीवनामध्ये अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर फक्त एकच रस्ता शास्त्राने सांगितला. साधू संत ऋषीमुनींनी जो आम्हाला रस्ता सांगून दिला तोच रस्ता, त्याच मार्गाने जर आपण गेलो तरच आपल्याला तो निरतिशय आनंद जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि म्हणून तोच आनंद कोणत्या पद्धतीने प्राप्त होईल त्याची क्रमबद्धता, कसं गेल्यानंतर, जसं आपण पाहिलं साधना पंचकमध्ये काय सांगितलं, एका एका क्रमाने कसं कसं पुढे जायचं, तसंच या ठिकाणी सुद्धा तो निरतिशय आनंद जर प्राप्त करायचा असेल तर कोणता क्रम, तो संपूर्ण क्रम या ठिकाणी भगवंतांनी आम्हाला गीतेच्या माध्यमातून सांगितलं. आणि त्या आनंदाचं वास्तविक मर्म काय, त्या मूलभूत सिद्धांत काय, की तो कुठे आहे, हे सुद्धा भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं. ममैवांशो जीवलोके, तू माझाच अंश आहेस, की जोपर्यंत मला माझं स्वरूप काय आहे हे कळणार नाही तोपर्यंत आगंतुक विषय मला त्रासच देणार. माझं वास्तविक स्वरूप जे आहे सच्चिद आनंद स्वरूप हे सोडून जोपर्यंत मी आगंतुक विषयांमध्ये रममान आहे, काम क्रोध लोभ मोह, तोपर्यंत मला दुःख होत राहणार. आणि म्हणून वास्तविक माझं स्वरूप, तुझं स्वरूप काय, ममै वांशो जीवलोके, हेच तुझं स्वरूप आहे हे सांगण्याकरिता म्हणून भगवंतानी या ठिकाणी गीता शास्त्राची रचना केली. आणि म्हणून असा अतिशय सोपा संपूर्ण शास्त्राचा असणारा सिद्धांत एका ठिकाणी भगवंतांनी तुम्हा आम्हा सर्वांच्या उद्धाराकरिता म्हणून सांगितलं. कारण निश्चितच भगवंतांना या गोष्टीची परिपूर्ण कल्पना होती की ज्यावेळेस द्वापार युग संपेल आणि कलयुग अवतीर्ण होईल त्यावेळेस असणारे जे माझे भक्त आहेत त्यांचा नाश होऊ नये. आणि म्हणून भगवंताने त्यांच्या अनुषंगाने नमे भक्त प्रणश्यती, जे माझे भक्त आहेत त्या माझ्या भक्तांचा नाश होऊ नये म्हणून त्यांच्याकरिता म्हणून द्वापार युगा अंते कलयुग आरंभी, म्हणजे कलयुगामध्ये सर्वांना परमेश्वराची प्राप्ती व्हावी आणि सहज आणि सुलभ, गीतेने परमेश्वराची प्राप्ती अत्यंत सहज आणि सुलभ प्रकारे कशी होईल हे गीतेने आम्हाला अतिशय व्यवस्थित सांगितलं. आणि म्हणून सर्वांच्या उद्धाराकरिता म्हणून भगवंतानी संपूर्ण असणारं शास्त्राचं सार हे गीतेच्या माध्यमातून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या ठिकाणी जर आम्ही पाहिलं यस्य निश्वसितम वेदा, हा शास्त्र म्हणतो वेद जे आहेत हे वेद भगवंताचा श्वास असतील तर गीता ही भगवंताची साक्षात वाणी, या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिस्मृता, की जी साक्षात भगवंताची वाणी या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे गीतेची असणारी श्रेष्ठता या ठिकाणी गीता महात्म्यामध्ये सांगितली आहे. आणि म्हणून प्रत्येक जीवमात्राचं कल्याण
ज्यामध्ये सांगितलेला आहे असा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत गीता. मग गीतेमध्ये काय भगवंतांनी सांगितलं? गीतेमध्ये भगवंतांनी अनेक प्रकारचे योग सांगितले. म्हणजेच मनुष्य ते योग प्रत्येक सांगण्याच्या मागचं तात्पर्य जर पाहिलं तर मनुष्य कोणत्याही प्रकृतीचा असो, त्याला त्या प्रकृतीच्या अनुषंगाने परमार्थ तत्वापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. हा सिद्धांत गीतेचा कोणत्याही प्रकृतीचा असो, भक्तिमार्ग असो, कर्ममार्ग असो, ज्ञानमार्ग असो, कुठल्याही मार्गातून ध्यान मार्ग असो, त्या प्रकृतीच्या अनुषंगाने. म्हणून जर आपण पाहिलं तर दुसरा सांख्य सांगा, तिसरा कर्मयोग, ज्ञान कर्मसंन्यास योग, ध्यानयोग, भक्तियोग, या अनेक जे योग जे गीतेमध्ये सांगितले, या सर्व योगांचं असणारं तात्पर्य जर काय असेल तर या सर्व योगांचं असणारं तात्पर्य भगवंतांनी एवढंच की आपापल्या प्रकृतीच्या अनुषंगाने साधना करून प्रत्येक जीव त्या परमेश्वराचा साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये करून घेऊ शकतो. या अनुषंगाने भगवंतांनी हे अनेक असणारे योग या ठिकाणी सांगितले आणि संपूर्ण योगांचं असणारं विश्लेषण त्या अनुषंगाने कशा प्रकारे आपण त्या योगाचं अनुष्ठान केल्यानंतर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो, हे भगवंतांनी गीतेच्या माध्यमातून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. हा अतिशय असणारा महत्त्वाचा भाग गीतेमध्ये. सर्व समत्वम योग उच्यते, सगळ्यांना समाविष्ट करून प्रत्येकाला भगवंतांनी पुढे जाऊन सांगितलं 9व्या अध्याय, स्त्रियो वैश्यास्तथा क्षूद्राः तेऽपि यान्ति परां गतिम्. परमेश्वर प्राप्तीचा अधिकार केवळ एकालाच आहे, ठराविक लोकांचीच मक्तेदारी असं गीतेने आम्हाला सांगितलं नाही. तर परमेश्वर प्राप्तीचा अधिकार सर्वांना समान सांगितला गीतेने. स्त्रियो वैश्यास्तथा क्षूद्राः, कोणीही असो, स्त्री वैश्य शूद्र कोणी जरी असलं तरी त्यांना सर्वांना परमेश्वर प्राप्तीचा अधिकार आहे. अशा अनुषंगाने प्रत्येक जीवाला परमेश्वर प्राप्तीचा अधिकार हा गीतेने दिला. आणि म्हणून आपल्याला गीता शिकायची. काय शिकायचं की मी शिकू का नाही हा प्रश्नच नाही. मीराबाई असो, जनाबाई असो, मुक्ताबाई असो, कान्होपात्रा असो, या सर्वांनी ते तत्व आपल्या जीवनामध्ये साक्षात्कार करून घेतलं. म्हणून या ठिकाणी कुठलाही अधिकारी असो, त्या सर्वांना गीता शिकण्याचा परिपूर्ण अधिकार आहे. त्यामुळे कुणीही मनामध्ये असा संशय घेता कामा नाही की मी शिकू का नको, कारण गीतेचा श्लोक या ठिकाणी मी तुम्हाला सांगून त्या अनुषंगाने पुढचा विस्तार केला की आम्ही सगळेच्या सगळे गीता शिकण्याकरिता अधिकारी आहोत. आणि म्हणून असा हा गीता असणारा ग्रंथ अथवा गीता असणारं शास्त्र तुम्हा आणि आम्हाला सगळ्यांना लक्षात यावं या अनुषंगाने त्या ठिकाणी भगवंतानी किंवा भगवान वेदव्यासानी अर्जुनाला त्या ठिकाणी निमित्त करून, गीतेमध्ये अर्जुनाचं जे पात्र आहे हे अर्जुनाचं पात्र काय निमित्त आहे. म्हणजे आम्ही वास्तविक पाहता सगळेच जण आहोत, हे सगळेच जण आम्ही अर्जुनच आहोत. कारण अर्जुनाला गीतेमध्ये असणारा प्रश्न आणि आमचे असणारे प्रश्न जर पाहिले तर या दोघांचेही प्रश्न एकसारखेच आहेत. अर्जुनाचा प्रश्न तोच आहे, मी
आणि माझे, माझं आणि तुझं. बस एवढाच मूलभूत प्रश्न ज्यावेळेस आपल्या मनामध्ये निर्माण होतो, मी, माझं, माझं आणि तुझं. बस एवढ्याच प्रश्नाभोवती पहा तुम्ही संपूर्ण संसाराचं चक्र फिरत असतं. बघा तुम्ही अनुभवा की एवढाच विषय असतो, आम्ही, हे माझं आणि तुझं. एवढ्या चार ज्या गोष्टी आहेत तो तुम्ही निरीक्षण बारीक केलं तर या चार गोष्टींच्या मागेच जर आपण पाहिलं तर संपूर्ण संसाराचं जे चक्र आहे, संसारा चक्रामध्ये या चार गोष्टी व्यतिरिक्त गोष्टच नाही. हे माझं आहे, हे तुझं आहे, हा मी, हे माझे, हा तू, हे तुझे. आणि म्हणून जोपर्यंत हा मी आणि माझा, तू आणि तुझा हा भाव म्हणून आरंभीच तो सांगितला, मामका पांडवाश्चैव, माझे आणि पांडूचे. बस हा भाव ज्यावेळेस धृतराष्ट्राच्या मनामध्ये निर्माण झाला त्याच वेळेस युद्धाला आरंभ झाला. आणि हाच भाव मी आणि माझं आपल्या सुद्धा मनामध्ये ज्यावेळेस निर्माण होतो त्याच वेळेस या ठिकाणी सुद्धा युद्धाचा आरंभ होतो. मग त्यात युद्ध कोणतंही असो, स्वकीयांश असो, आंतरिक असो, परंतु हे सर्व युद्धाचं मूलभूत कारण काय, मी, माझं, तू आणि तुझं. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी मी आणि माझे त्या त्या ठिकाणी सॉफ्ट कॉर्नर, ज्या ठिकाणी तू आणि तुझं त्या ठिकाणी पाहण्याची वृत्ती भिन्न. आणि ज्या ठिकाणी मी आणि माझं हा भाव निर्माण झाला त्यावेळेस तिथे सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. आणि मग त्याच ठिकाणी आपण मनुष्य जीवनामध्ये एक्सक्यूज जाऊ दे ना, आपलाच आहे, राहू दे. म्हणजेच काय, ज्यावेळेस जाऊ दे, राहू दे हा विषय सुरुवात झाला त्यावेळेस वास्तविक असणारा स्वधर्म तो विसरला की तुला ते केलंच पाहिजे. राहू दे ना, काय होतं, थोडासा उशिरा उठला तर आपण तो विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्याला 6 वाजता उठलंच पाहिजे, त्याला अभ्यासा केलाच पाहिजे. पण तर राहू दे, आजच्या दिवस थोडासा म्हणजे स्वधर्मापासून च्युती प्रत्येकाची जीवनामध्ये होत असते. त्या ठिकाणी अर्जुनाचा सुद्धा तोच विषय की ज्यावेळेस मी आणि माझा हा भाव निर्माण झाला त्याच वेळेस त्या ठिकाणी युद्धाकरिता आलेला गीतेचा असणारा तात्पर्य निर्णय की भगवंताने अर्जुनाला युद्धामध्ये प्रेरित केलेलं नाही. आपण बरेच वेळा एक गोष्ट ऐकतो की भगवंतांनी काय केलं तर युद्धाला अर्जुनाला प्रेरित केलं. अर्जुन कशाला आला होता युद्धभूमी? युद्धभूमीवर जो अर्जुन आलेला आहे हा युद्धभूमीवरती अर्जुन त्या रथामध्ये शांत बसण्यासाठी आलेला नव्हता. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत यावदे तान निरीक्षेहम योद्धुकामान अवस्थितान म्हणतोय. या दोन्ही सेनेच्या मध्ये माझा रथ घाल, बघतो मी कोणाकोणाबरोबर मला युद्ध करायचं आहे. हे अर्जुनाचे शब्द आहेत पहिल्या अध्यायामध्ये. म्हणजेच अर्जुन निश्चितपणे त्या युद्धभूमीवर युद्ध करण्याच्या इच्छेनेच आला होता. आणि अशा युद्ध करण्याच्या इच्छेने आलेला अर्जुन ज्या वेळेस त्याच अर्जुनाच्या मनामध्ये आचार्य पितरपुत्राः तथैवच पितामहाः मातुला श्वशुरा पौत्राः शाला संबंधिनस्तथा, आचार्य
माता मातुल हे सगळे समोर पाहिलं. त्याच वेळेस एतान हंतुमिच्छामि ज्ञतोपि मधुसूदना अभित्रैलोक्य राजस्य हेतो किन्नु मही कृते. हा भाव निर्माण झाला की ज्यावेळेस मी आणि माझं हे सगळे माझेत हा भाव निर्माण झाला. त्याच वेळेस तोच अर्जुन त्या ठिकाणी की जिथे तो युद्धाला आलाय त्याच ठिकाणी काय झाला परिणाम. रथोपस्थ उपाविशत की त्याच ठिकाणी तो त्याच रथामध्ये खाली बसला. म्हणजेच ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये ज्यावेळेस मी आणि माझा हा विचार आला त्याच वेळेस असणार कर्तव्य कर्म क्षत्रियांचं शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धेचापि पलायनम दानम ईश्वर भावष्ट क्षात्रकर्म स्वभावजम गीतेने सांगितलं. शौर्य तेज धृती दाक्ष युद्धेच अपलायनम सांगितलं. युद्ध सोडून जायचं नाही. हे क्षत्रियांचं कर्म नाही. स्वतःला क्षत्रिय म्हणतो होतो तू. मग आता का बसलास. आणि म्हणून अशा प्रकारे असणारा स्वधर्म युद्ध करणं तो सोडून अर्जुन परधर्माचं आचरण करण्यासाठी निघाला. भैक्षचर्यम चरंती पुढे जाऊन सांगतात. यांना मारण्यापेक्षा मी काय करतो भिक्षा मागून जगतो. मग अशा परिस्थितीमध्ये भगवंताने अर्जुनाला काय केलं. फक्त उपदेश मात्र केला त्या ठिकाणी की वास्तविक तुझे समजत आहेस. कारण बरेच वेळा चुकीच्या धारणा निर्माण करून आपण आपला मनस्ताप वाढवून घेतो. बघा तुम्ही सुद्धा चुकीच्या धारणा अनेक गोष्टींच्या करतो आणि त्या चुकीच्या धारणेमुळे काय करतो आपण आपलाच मनस्ताप वाढवून घेतो. आणि म्हणून अशा प्रकारे ही असणारी चुकीची धारणा कोणती सर्वात महत्त्वाची मी माझं वास्तविक माझं स्वरूप न जाणण्यामुळे मी आणि माझं तू आणि तुझा हा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून तेच असणारं माझं स्वरूप वास्तविक काय हे गीतेने आम्हाला सांगायचा प्रयत्न केला. प्रत्येकाचा असणारा वास्तविक धर्म कोणता हे गीतेने आम्हाला सांगितलं. संपूर्ण गीतेमध्ये काय आहे. संपूर्ण गीतेमध्ये माझा असणारा धर्म प्रत्येकाचा असणाऱ्या धर्माचा विचार गीतेने केला आणि तो आम्हाला सांगायचा प्रयत्न केला की माझा असणारा वास्तविक धर्म कोणता. म्हणून आरंभीचा जो श्लोक आहे त्या आरंभीच्या श्लोकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला श्लोकाचा असणारा पहिला अक्षर मम. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजेच असणारा पहिला शब्द त्याच्यामध्ये येतो धर्म आणि शेवट येईल यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. म्हणजे 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये शेवटचा शब्द मम. पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये पहिला असणारा शब्द धर्म. हा धर्म आणि तो मम या दोघांना ज्यावेळेस आपण एकत्र करू त्यावेळेस एक शब्द तयार होतो तो म्हणजे मम धर्म. मम धर्म म्हणजे माझा धर्म. माझा वास्तविक धर्म काय आहे हा प्रत्येकाचा असणारा वास्तविक धर्म गीतेने आम्हाला प्रधानद्यस्यन्नवानाः अथवा आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिम आपनोति. हाच वास्तविक की ज्या परमशांती जर प्राप्त करायची असेल
ज्याप्रमाणे नदी आपलं नामरूप सोडून त्या समुद्रामध्ये विहीन होते, जाते, विलीन होते आणि समुद्रच बनते, त्याप्रमाणे त्या नामरूपामध्ये असणारी आसक्ती सोडून ज्या परिवेश हा जीव त्या परमात्म तत्वामध्ये विलीन होऊन जाईल, त्यावेळेस वास्तविक तुम्हाला ती परमशांती प्राप्त होऊन जाईल. आणि मग ज्यावेळेस अशा प्रकारे तो त्या समुद्रामध्ये त्या परमार्थ तत्वामध्ये लीन होईल, त्यावेळेस त्याला जन्म आणि मरण हे जे चक्र आहे हे सुटेल. आणि म्हणून गीतेला सांगितलं दुग्धम गीता अमृतम, महत् सांगितलं. हे अमृत आहे. अमृताची उपमा गीतेला दिली की कारण ज्याने हे अमृत पिलं त्याला पुन्हा या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये येण्याची गरज पडत नाही. असं असणार हे अमृतत्व गीतेच्या माध्यमातून भगवंतांनी 5000 वर्षापूर्वी आम्हा सर्वांचा उद्धार व्हावा या अनुषंगाने या ठिकाणी प्रतिपादित केलं. अशा या गीतेवर कालानुरूप 5000 वर्षामध्ये अनेक आचार्य, अनेक भक्त या सर्वांनी गीतेमध्ये आपापली भाष्य केली. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांच्या अगोदर सुद्धा अनेक भाष्य गीतेवर उपलब्ध होती. आचार्य प्रथम आपल्या प्रपीठिकेमध्ये किंवा पहिला आपला जो उपद्घात आहे त्याच्यामध्ये सांगतात की त्यामध्ये असणारा जो सिद्धांत होता हा ज्ञान कर्म समुच्चयवाद. आता हे सगळे शब्द कानावर येऊ देत. ज्ञान कर्म समुच्चयवाद हा आचार्यांचा पहिला अध्याय असणारा सिद्धांत गीतेच्या अनुषंगाने प्रतिपादित केला होता. परंतु म्हणजे ज्ञानसुद्धा प्राप्त असावं आणि कर्मसुद्धा करत राहावं अशा प्रकारचा असणारा सिद्धांत होता. परंतु शास्त्राच्या अनुषंगाने ज्ञानादेव कैवल्यम, कैवल्य म्हणजे तो मोक्ष परमपद जे आहे त्याची जी असणारी जी प्राप्ती आहे ही प्राप्ती फक्त आणि फक्त ज्ञानानेच होते. हा असणारा शास्त्रीय सिद्धांत, वेद प्रतिपादित सिद्धांत ब्रह्मविद ब्रह्मैव भवति ज्ञानाद एव कैवल्यम हा मूलभूत असणारा सिद्धांत, त्या सिद्धांताच्या अनुषंगाने आचार्यांनी आपलं जे भाष्य केलं ते ज्ञानप्रधान भाष्य केलं. आणि म्हणून या ठिकाणी आचार्यांच्या भाष्याच्या द्वारे आचार्य कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग हे सगळे जे काही योग आहेत हे सर्वचे सर्व योग चित्तशुद्धीद्वारा ज्ञानास सहाय्याची भूमिका करतात. आणि अंतिम जो परम पुरुषार्थ अथवा परममोक्ष जो आहे हा परममोक्ष शास्त्रीय व्याख्येनुसार ज्ञानादेव कैवल्यम या श्रुती वचनाच्या अनुषंगाने ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते. या अनुषंगाने आचार्य आपलं भाष्याची रचना करतात. म्हणून त्या अनुषंगाने आजपासून आपण या ठिकाणी हा वर्ग आरंभ केलेला आहे. असणारा त्याचा उपोद्घात आपण उद्या पाहणार आहोत. वर्ग झाल्यानंतर सर्वांना